नमस्कार. DS4 न्यूज येवला या चॅनलमध्ये स्वागत आहे. येवला शहरातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते. शहरातल्या संभाजीनगर कोटमगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाखालील शेतकरी भागवतराव सोनवणे यांच्या माळ्यातील घराजवळ चक्क एक अत्यंत विषारी असा इंडियन ब्लॅक कोब्रा आढळून आला. अचानक घरात आणि परिसरात हा अजस्त्र नाग निघाल्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीती पसरली होती. परंतु अशा या संकटसमयी शेतकरी भागवतराव सोनवणे यांनी दाखवलेली सतर्कता आणि तात्काळ सर्पमित्र दीपक सोनवणे यांना दिलेली हाक अत्यंत महत्त्वाची ठरली. क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या अफाट कौशल्याने व संयमाने या ब्लॅक कोब्राला कोणतीही इजा न पोहोचवता यशस्वीरित्या रेस्क्यू केले. यानंतर या नागाची येवला प्रादेशिक कार्यालयात कायदेशीर नोंदणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. एका बाजूला विषारी सापाची दहशत असतानाच सर्पमित्राच्या धाडसामुळे आणि शेतकऱ्याच्या सजगतेमुळे या मुक्या प्राण्याचा जीव वाचला आहे. त्यामुळे येवल्यात सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. DS4 न्यूज येवला ब्युरो रिपोर्ट येवला. नमस्कार. मी भागवतराव सोनवणे. कोटमगाव उड्डाणपुलाजवळ माझी शेती आहे आणि माझ्या घराच्या आसपासच काम करत असताना आमच्या काही सहकाऱ्यांना इथं तो अतिशय म्हणजे कोब्रा मोठा लांबलचक 5-6 फुटाचा तो दिसला आणि त्यांनी मला ते लगेच कळवलं आणि त्यानंतर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन करून 1926 जो त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्यांना फोन करून सांगणार होतो की यांना रेस्क्यू करा. परंतु नंतर माझ्या लक्षात लगेच आलं की आपले सर्पमित्र म्हणून येवल्यात आहेत दीपकराव सोनवणे. त्यांचं नुकताच या कामासाठी चांगला मोठा सत्कार झाला. त्यांचं येवल्यात सर्पमित्र म्हणून त्यांनी खूप चांगलं नाव कमवलेलं आहे आणि त्यामुळं मी म्हटलं त्यांना फोन करून बघू. तर त्यांना फोन केल्यानंतर मोजून 9 मिनिटाच्या आत ते माझ्या घरी आले इथं आणि अतिशय सुरक्षितपणे त्यांनी त्या सापाला कुठलीही इजा न होऊ देता त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याला सुरक्षितरित्या आता ते सुरक्षित अधिवासामध्ये म्हणजे कुठेतरी जंगल परिस्थितीमध्ये ते त्याला सोडणार आहेत. तर आज मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की कुठलाही साप जर आपल्याला दिसला, तो विषारी असो बिनविषारी असो, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. मला आज प्रथमच जाणीव झाली की जर हा साप कदाचित इथं नसता तर उंदरांमुळे इथं राहणे सुद्धा अवघड झाले असते. म्हणून शेतकऱ्यांना पण विनंती आहे की सापाला कोणी मारू नये आणि तात्काळ आपल्या ओळखीच्या किंवा जवळच्या सर्पमित्राला कळवावे, मी असे आवाहन करतो. आणि फॉरेस्टचा नंबर आहेच, पण त्याच्या आधी सर्पमित्र खूप प्रॉम्प्ट ॲक्शन घेतात आणि ते येतात आणि येवल्यातील या दीपकराव सोनवणे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर मी त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज एक खूप चांगलं काम केलं. एका मुक्या जीवाचा म्हणजे जीव वाचवलेला आहे आणि कुठलंही त्याला अजिबात इजा होऊ दिलेली नाही, हे फार महत्त्वाचं आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड येरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.